भेटले राजेंद्र खानापुरे सर, हे नाशिकचेच आहे आणि इतके उत्तम लाठी प्रशिक्षक आहे ना, तुम्हाला काय सांगू. त्यांनी माझे म्हणजे 15 ते 20 मिनटात मला त्यांनी लाठी कशी करायची, लाठी कशी चालवायची ते मला शिकवलं आहे. आणि मी पहिले माझी चुकीची प्रॅक्टिस होती, मी कोणत्याही दिशेने करायचं. आता राजेंद्र खानापुरे सर आहे, ते आपल्याला सांगणार आहे कसं सर लाठीचं प्रशिक्षण आता तुम्ही आम्हाला दिलं, पण आता आपले प्रेक्षक बघताय तर त्यांना तुम्ही काय सांगाल. मुख्य म्हणजे लाठीकाठी फिरवताना आपल्याला आपण स्वसंरक्षण करत असताना आपल्याला वार पण करायचा असतो. तर आपण असं जातो. आता याच्यामध्ये काय होतं, आपण असं केलो की आपला पूर्ण हा एरिया आपला कव्हर होतो, आणि असं आपलं पाठीवरनं पण जातो. म्हणजे आपण पूर्ण पाठ आणि पोट आपलं पूर्ण पुढचा भाग आणि मागचा भाग पूर्ण आपलं संरक्षण होतं त्याच्यामुळे. आणि काठी लाठीचा हा दांडा आपल्याला वार करण्यासाठी काम पडतो, आणि हा जो मागचा भाग आहे तो आपलं स्वतःचं संरक्षण करतो. बघा, तुम्ही बघू शकत असाल की माझं डोक्याचं संरक्षण मागचा भाग करतोय आणि काठी फिरते ती पुढच्या भागाला असं. आणि तसंच आपल्याला समजा आपल्याला उजवा हात आपला अचानक जखमी झाला आणि आपल्याला संरक्षण तर करायचंच असतं, त्यावेळेस काही एक्सक्यूज असतं का? मग त्यावेळेस आपण असं याच्याने पण आपण फिरवू शकतो. आणि तुम्ही मला दिशेचं सांगितलं, तर ॲक्च्युली काय असतं माहिती आहे का, आता कोणी पण चुकीचं कसं असतं माहिती आहे का, आता ही लाठी समजा तर आपले अशा फिरवता, म्हणजे ही लाठी ना आपल्या वरच्या दिशेने नेता, तर ती चुकीची गोष्ट आहे की आपण असं वरच्या दिशेने नेतो. सरांनी आम्हाला प्रॉपर सांगितलं की असा हात नेऊन असा आणि परत असा. तर ते दिशेचं तुम्ही एकदा ते गणित सांगा कसं असतं. तर काय करायचं असतं की ही दिशा आपल्याला काठी फिरवताना आपले जे इकडचं टोक आहे, आपल्या डाव्या साईडला जे टोक आहे काठीचं, ते आकाशात न्यायचं, बरोबर. मग इथे कानाला आपला दंड आणि कान एकत्र करायचा, इथे आपला एल्बो फोल्ड करायचा कोपरा, आणि बघा असं आलोय परत असं, आणि हे 1 2 3 आणि 4 या 4 स्टेप, आणि तेच डाव्या हाताने पण तेच करायचं असतं. तर माझा फोन नंबर घ्या तुम्ही 8605142615, आणि आपण लाठीकाठी मोफत प्रशिक्षण देत असतो. जिथे तिथे तुम्ही शाळेमध्ये किंवा सोसायटीमध्ये मोठ्या मुलांचा, मोठ्या लेडीजचा, दीदींचा, सर्वांचा ग्रुप जमवून मला कॉल करू शकता. मी माझ्या स्वतःच्या पेट्रोल खर्चाने येतो, 1 रुपया घेत नाही. मान आणि धन ही गोष्ट काहीच घेत नाही मी. तर माझी तळमळ हीच आहे की प्रत्येकाने शक्तिशाली व्हावं, स्वसामर्थ्य व्हावं. आणि मित्रांनो, आता तुम्ही बघतच असाल की मुलींवर कसा अत्याचार होते. आता मालेगावचं प्रकरण झालं, परत आता पण त्याच्याकरता आपल्याला काय करायचं आहे, आपल्या मुलींना आणि आपल्या मुलांना सशक्तीकरण करायचं आहे. नुसतं शिक्षण देऊन काही फायदा नाही आहे. शिक्षणासोबत त्यांचं शारीरिक मानसिक विकास झाला पाहिजे. आणि